नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? मजेत. स्वागत आहे सर्वांचं आपल्या नाथ संस्कृतीचं ह्या हक्काच्या चॅनलवर. आपल्या चॅनलवर आपण भगवद्गीतेचे 4 अध्याय पूर्ण करून 5व्या अध्यायाकडे गेलेलो आहोत. आणि 5व्या अध्यायातले आपले 6 श्लोक झालेले आहेत आणि 7वा आणि 8वा श्लोक आपण आज घेणार आहोत. तरी जास्त वेळ टाईमपास न करता आपण आपल्या अध्यायाकडे जाऊया. जास्त वेळ टाईमपास केला तर मग व्हिडिओ मोठा होतो आणि मोठा व्हिडिओ असला की झाला की पहिली बडबड ऐकण्यापेक्षा ना व्हिडिओ बंद केलेला बरा असं आपल्याला सारख्यांना वाटू शकतं. त्याच्यामुळं आपण ताबडतोब आपल्या अध्यायाकडे वळूया. घेऊया आपला 7वा श्लोक, 5व्या अध्यायातला 7वा श्लोक. योगयुक्तो विशुद्धात्मा, योगयुक्तो विशुद्धात्मा, योगयुक्तो विशुद्धात्मा, विजितात्मा जितेंद्रिय, विजितात्मा जितेंद्रिय, विजितात्मा जितेंद्रिय. योगयुक्त विशुद्धात्मा, विजितात्मा जितेंद्रिय, योगयुक्तो विशुद्धात्मा, विजितात्मा जितेंद्रिय. सर्वभूतात्मा भूतात्मा, सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते, सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगयुक्तो विशुद्धात्मा, विजितात्मा जितेंद्रियः, योगयुक्तो विशुद्धात्मा, विजितात्मा जितेंद्रियः. सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते, सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. पुढचा श्लोक घेऊया. नैव किंचित करोमीति, नैव किंचित करोमीति, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्, युक्तो मन्येत तत्त्ववित्. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. पश्यन् शृण्वन्, पश्यन् शृण्वन् स्पृश्यन् जिघ्रन्, पश्यन् शृण्वन् स्पृश्यन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्, नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. आता ही एक पूर्ण ओळ आहे आणि पूर्ण जोडाक्षर आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं आपल्याला ती म्हणायला अवघड वाटेल. पण ही फोडल्यामुळं आपण त्याची संधी केल्यामुळं आपल्याला ते एकदम सोपं जाणार आहे. पश्यन् शृण्वन् स्पृश्यन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्, असे 4 शब्द आपण वेगळे वेगळे केलेले आहेत. पश्यन् शृण्वन् स्पृश्यन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. दोन्ही श्लोक पुन्हा एकदा घेते. योगयुक्तो विशुद्धात्मा, विजितात्मा जितेंद्रियः, सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. पुढचा. नैव किंचित करोमीति, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. हे 2 श्लोक आपण आज घेतले 8व्या अध्यायातले. थोडेसे 2-3 श्लोक जरा अवघड वाटतात, पण म्हटल्यानंतर ते सोपे वाटतात एकदम. असे तोडून म्हटलं की आपण एकदम सोपे वाटतात. याचा आपण 2 श्लोकांचा अर्थ बघूया थोडासा. की आपण मागच्या श्लोकामध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की की भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने प्रश्न केला होता सुरुवातीलाच, अध्यायाच्या सुरुवातीलाच, की कर्म मोठं की कर्मसन्यास मोठा. तर त्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्माचा संन्यास करणं किंवा कर्मत्याग करणं हे सर्वांना शक्य होत नाही, पण कर्म हे सगळ्यांना शक्य होतं आणि म्हणूनच कर्म हे योग्य आहे. तसं तर ज्याने कर्माचा त्याग केलेला आहे त्याला ते दोन्ही पण सारखेच वाटतात. हे पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की दोन्हीचं फळ सारखंच आहे, सांख्ययोग आणि कर्मयोग. तर दोन्हीचं फळ सारखंच आहे, परंतु तुम्ही त्याच्यातलं एक कोणतंही जरी केलं तरी ते दोन्हीचं फळ तुम्हाला मिळतं, असं भगवान श्रीकृष्ण त्याच्यामध्ये सांगत असतात. आणि ते सांगताच भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्माचा त्याग कोण करू शकतो, कर्माचा संन्यास कोण करू शकतो, हे सांगताना हे आजचे 2 श्लोक आपल्याला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले आहेत. योगयुक्तो विशुद्धात्मा, म्हणजे जो योगाने युक्त आहे, ज्याने योग केलेला आहे, ज्याने इंद्रियांना जिंकलेलं आहे, जो विजितात्मा आहे, विजित म्हणजे ज्याने मनाला जिंकलेलं आहे, ज्याने इंद्रियाला जिंकलेलं आहे,
सर्व भूतांच्या आत्म्यामध्ये सुद्धा तोच असतो. असं सगळं असताना त्याला स्वतःचं असं काहीच अस्तित्व नसतं, तर तोच फक्त कर्माचा संन्यास करू शकतो आणि कर्माच्या संन्यासासाठी ते आवश्यक पण आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. तो काय करतो म्हणले पुढच्या श्लोकात सांगतात. तो काय करतो? पश्यन शृण्वन. पश्यन म्हणजे पाहणे, शृण्वन म्हणजे ऐकणे, स्पृशन म्हणजे स्पर्श, जिग्रन म्हणजे चव चाकणे, जिग्रन म्हणजे चव चाकणे, नशनन गच्छन सोपन श्वसन म्हणजे हे सगळ्या ज्या क्रिया आहेत, ज्या सगळ्या शरीराच्या क्रिया आहेत, तो असं म्हणत नाही मी करतो म्हणून. आता आपण काय म्हणतो? मी झोपून उठलो, मी झोपलो, मी जेवलो, मी खाल्लो, मी पिलो, असं आपण मी म्हणतो. पण ज्यावेळेस तो कर्माचा संन्यास करतो, जो योगाने युक्त असतो तो हे सगळं मी करतो म्हणतच नाही. तो म्हणतो शरीराच्या क्रिया आपोआप होत असतात आणि तो फक्त आपलं मन कुठं करतो? प्रभूचरणी लीन करतो. म्हणजे त्याने कर्माचा सगळ्या त्याग केलेला असतो. हालाकी तो जीवन जगताना ह्या सगळ्या प्रक्रिया तो करतो शरीराच्या, पण तो स्वतः म्हणत नाही मी करतो म्हणून. तो सगळं भगवंतावर सोडून देतो, असा याचा अर्थ आहे. आपण थोडक्यातच व्हिडिओ संपवूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.